इस प्रोजेक्ट कुबेर ब्लॉकमध्ये तुझं स्वागत आहे. तर काहीच मस्त की आज मनात आलेलं साफसफाई करायचं, तर म्हटलं बघू काजीच्या बागेमध्ये किती झाडं वाढलेत, किती काय झाले ते. तर काहीच अशी पूर्णपणे हे झाले काजीच्या बागेमध्ये हे थोडंसं साफ केलं आहे, पण इकडे तर खूप अशी झाडं बिडं सगळी वाढलेली आहेत मोठी. आणि नंतर काजू लागल्यानंतर मग साफसफाई करायला पाहिजे, तर साफसफाई करण्यासाठी आलेलो काहीच. तर साफसफाई करून झाली आणि काही साफसफाईच्या मध्ये मग थोडी थोडी पाऊस पण आल्यासारखा होतो आहे. पूर्णपणे इकडे पुरा भरलेला आहे मोठा, आणि थोडा थोडा पाऊसही येतो आहे काही. तर आणि मागे आपल्या चॅनलवर ब्लॉग येत नव्हते, कारण काही जरा कारणास्तव मी जरा कामात होतो, त्यामुळे व्हिडिओ टाकायला मिळायचं नाही. पण आता रेग्युलर ब्लॉग येणार आहे आपले. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाऊस तर परत पाऊस सुरू झालेला आहे. पाऊस सुरू झाल्यामुळे आपण साफ करू शकत नाही, पण थोडं थांबावं लागेल, कारण पाऊसही तसा मोठा थोडासा येतो आहे. त्यामुळे अशा प्रकारे थोडं साफसफाई करून झालेली आहे आता. तर आता म्हटलं जाऊ घरी, आता लागले आहे भूकही लागली आहे, नाश्ता करायला पाहिजे, म्हणून म्हटलं घरी जाऊन. पाऊसही होता, तो पाऊस आता थोडा थांबला आहे. पाऊस बिस आता जास्त असं नाही आहे. पण ही बाकीची जी मोठी मोठी झाडं आहेत ती पण काढायची राहिली आहेत, पण ते आता नाश्त्याला जावं लागेल, त्यामुळे आता नाही, ती आपली नंतर काढायला मिळतील. तर सड्यामधलं काम करून माझं तर चाललं आहे, म्हटलं जाऊ आता घरी नाश्त्यासाठी. तर आता अशी आमच्याकडे वाट लागते, थोडंफार अशी आहे, मध्ये मध्ये दगड बिगड असे आहेत. तर चला लेट्स गो, आपण जाऊ घरी. डोंगरामधनं घरी आलो आहे, आणि मस्त घरी आल्यानंतर मस्त फ्रेश होऊन नाश्ता करायला बसलो. नाश्त्यामध्ये मस्त की आजीने केलेले फोडणीचा बदाम चहा. तर काहीच ती पहिली खाऊ, आणि मग नेटसाठी परत वर जावं लागेल. चला, तो की नाश्ता बिष्टा आजीने बनवलेलं करून बिरून मस्त की ते आलो वर. तसं मातीला असं माती इकडे आहे त्या टाईपला असं मस्त की नेट वापरण्यासाठी रेंज करून वर रेंज येते, खाली रेंज येत नाही त्याच्यामुळे. आणि आता मस्त की इकडचं पहिलं साफ केलेलं मस्त. आता हे बारीक बारीक थोडं थोडं आहे, बाकीचं साफ करायचं, ते बाकीचं मग नंतर करणार. चालल्यामुळे इकडे मस्त बसावं लागतं, पण इकडे मस्त मजा वाटते थोडीशी, कारण हवेशीर असं वातावरण आहे, आणि मस्त आजूबाजूला झाडं बिडं आहेत. झाडं बिडं सगळं असल्यामुळे तर वारं बिरं येत असं माझं. आणि माझं घर पण तिकडे खालच्या साईडला राहिलं, तिकडे खालच्या साईडला. इकडे आपल्या मयूरभाईंचं घर आहे, आणि त्याच्या खालच्या बाजूला माझं घर आहे, ते आता खाली राहिलं. मी तिकडे काय होतं, पण इकडे मस्त आहे की झाडाबिडा मस्त कुंपणात बसायला मस्त वाटतं झाडाबिडामुळे. शांत सावली बिवली असते त्याच्यामुळे. डॉक्टरला वर गेलेलो होतो, तिकडे वरच्या साईडला गेलेलो होतो. वरच्या साईडला गेलेलो तिकडे, मग तिकडनं आता घरी आलो आहे. नेट पण आमच्याकडे चालत नसतं घरी बी व्यवस्थित, पण ते नंतर घरी आलो आहे. तर आता काहीच आता मस्त की चहा घेतो आहे. चहा बी मस्त घेऊन मस्त की तर चला गायचं, तर ब्लॉगचा एंड करतो गाईच. तर चला आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्रोजेक्ट गोपी ब्लॉगला. चलो लेट्स गो गाईज.